नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि भरपूर मोठी बातमी आलेली आहे. कारण की बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण आता लवकर सुरू होणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जी-आर आलेला आहे. जी-आरमध्ये काय माहिती दिली, कोणत्या लाभार्थ्यांना आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हा जून महिन्याचा हप्ता भेटणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीला हा जून महिन्याचा हप्ता भेटणार नाही, संपूर्ण माहिती सांगतो. कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी या जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. त्यांची प्रतीक्षा अखेर या ठिकाणी संपलेली आहे. त्यांना लवकर त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. संपूर्ण माहिती सांगतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लाडक्या बहिणीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम येत असतात. तर संपूर्ण जी-आर काय ते बघूयात. हा जी-आर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. जी-आर म्हणून तुम्हाला हा शासन निर्णय जी-आर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला हा शासन निर्णय जी-आर भेटणार आहे. तुमचा हप्ता या अगोदर भेटला होता का? कारण की आता मार्च, एप्रिल, मे महिन्याचे हप्ते जे पडलेले आहेत ते हप्ते तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पडलेले आहेत का? आणि जर पडले नसतील तर तुमचा हप्ता कोणत्या महिन्यापासून बंद आहे किंवा कोणत्या महिन्यापासून पडत नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की मी आपल्या चॅनलवरती आता सध्या तरी या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्यासाठी सुरू नाही, परंतु ई-के-वाय-सी सुरू नसताना देखील तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता. तुम्ही जर खरोखर पात्र असाल, म्हणजे तुमच्या नावावरती कुठलंही चारचाकी वाहन नसेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नसेल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ भेटू शकतोय. कारण की तुम्ही पात्र आहात, तुम्हाला त्यामुळं तुमचा लाभ जे आहे ते भेटणं शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तुमचा जर हप्ता बंद असेल आणि तुम्ही पात्र असाल, तुम्हाला तुमचा हप्ता बंद असेल आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला जे आहे ते ऑनलाईन तक्रार द्यायची आहे. ऑनलाईन तक्रार कशी द्यायची यावरती मी संपूर्ण व्हिडिओ माहिती बनवलेला आहे. तुम्ही तुमचं रेशन कार्ड जोडायचं आहे, आधार कार्ड झेरॉक्स जोडायचे आहे आणि तुमचं जे आहे ते संपूर्ण टोटल तुमचा कोणत्या महिन्यापासून तुमचा हप्ता बंद झाला आहे संपूर्ण असं लिहायचे आहे. ऑनलाईन तक्रार द्यायची आहे. तुम्हाला ऑनलाईन तक्रार कशी द्यायची, तुम्हाला लाईव्ह आपण एक व्हिडिओ पूर्ण बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑनलाईन तक्रार देऊ शकतात आणि तुमचा बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू करू शकतात. तुम्हाला या ठिकाणी साईडला दिसत आहे स्क्रीनवरती हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी कमेंट करा, लिंक म्हणून तुम्हाला तो पण व्हिडिओ भेटून जाईल आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही ऑनलाईन तक्रार द्या आणि तुमचा बंद झालेला हप्ता सुरू करा. तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. कारण की आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे जून महिन्याचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार आहे आणि संपूर्ण ए टू झेड माहिती ह्या शासन निर्णयामध्ये काय दिलेली तर पहा. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा पाहू शकतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आहे आणि कोणत्या महिन्यासाठी आलेला आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पहा की माहे जून महिन्यासाठी हा शासन निर्णय आलेला आहे. लाडक्या बहिणीला किती रुपये आलेले आहेत माहे जून या ठिकाणी पाहू शकतात. माहे जून 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 309.54 कोटी इतका जे आहे ते निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी पहा 309.54 कोटी इतका निधी जे आहे या ठिकाणी प्रशासनाने प्रणालीवर वितरित करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे लाडक्या बहिणीला जे आहे ते संपूर्ण लाडक्या बहिणीला नाही, परंतु पात्र लाडक्या बहिणीला त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आता हे लवकरच पैसे पडणार आहेत. आता या ठिकाणी पहा शासन निर्णय आलेला आहे, परंतु बऱ्याच लाडक्या बहिणीला त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की आता हे पैसे आमच्या अकाउंटमध्ये कधी जमा होतात. कारण की आता शासन निर्णय ते आला, परंतु आमच्या अकाउंटवरती पैसे कधी येणार आहेत, असे प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणीला आहेत. त्यांना सांगू इच्छितो तर आणखीन जे आहे ते 4 ते 5 दिवस लागू शकतात आणि ज्यावेळेस पैसे पडण्यासाठी सुरू होतील त्यावेळेस आपल्या चॅनलवरती लाईव्ह प्रूफचं तुम्हाला व्हिडिओ बनवून देण्यात आहे. ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्ही समजून जा की तुम्हाला पण पैसे भेटणार आहेत. परंतु तुम्हाला या ठिकाणी पहा तुम्ही पात्र असायला पाहिजेत. कारण की नुसता जी-आर आणि शासन निर्णय येऊन उपयोग नाही, तुम्ही पण तुमच्या पात्रतेच्या निकषामध्ये बसायला पाहिजेत, तर तुम्हाला हे पैसे भेटून जाणार आहेत. आता पात्रतेच्या निकषामध्ये बसून सुद्धा तुम्हाला काही कामं करून ठेवायची आहेत. ते कोणती कामं करायची आहेत? पहिलं म्हणजे तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पाहायचं आहे. त्यानंतर तुमचं DBT इनेबल आहे की नाही ते पाहायचं आहे. त्यानंतर तुमचं बँकेचं जे शेडिंग आहे ते या ठिकाणी लिंक आहे की नाही पाहायचं आहे. आणि तुमच्या बँकेला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचं बँक आणि आधार कार्ड लिंक करून ठेवा. कारण की बँकेला आधार कार्ड लिंक असेल तरच लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा होतात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न तोच आहे, तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून ठेवणं. ते जर नसेल तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आणि विशेष म्हणजे NPCI म्हणजे तुमची DBT इनेबल करून ठेवायची. DBT इनेबल असेल तर तुम्हाला हे पैसे येणार आहेत. तर संपूर्ण तुम्हाला माहिती समजली असेल. आणि लाडक्या बहिणीला या ठिकाणी पहा अशा प्रकारचा शासन निर्णय आहे. संपूर्ण शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला कमेंट करा. तुम्हाला शासन निर्णय तुमच्या कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीला शेअर करा.
त्यांना पण ही माहिती समजवणार जाणार आहे. तुमचा हप्ता या पाठीमागचा भेटला होता का नव्हता? जर भेटला नसेल तर तुमचा हप्ता कोणत्या महिन्यापासून बंद आहे नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा अशाच लाडक्या बहिणीची नवीन माहिती पाहण्यासाठी. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.